पुण्यात राहायचंय तर एक प्रश्न प्रत्येकाला पडतोच. दर महिन्याला 30,000 रेंट भरणं योग्य की स्वतःच्या घरासाठी 80,000चा EMI भरणं? एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी बघूया भाड्यानं राहायचे फायदे. इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे फ्रीडम, स्वातंत्र्य. उद्या तुमचा जॉब हिंजवडीवरून मगरपट्ट्याला गेला तर तुम्ही आरामात घर बदलू शकता. शिवाय 1.5 कोटीच्या घरात तुम्ही फक्त 25 ते 30 हजारात राहता येतं. म्हणजेच तुमच्या हातात दर महिन्याला जास्त कॅश उरते, जी तुम्ही दुसरीकडे इन्व्हेस्ट करू शकता. पण दुसरीकडे टीम EMI बोलते काय? भाडं म्हणजे पाण्यात गेलेला पैसा. EMI मुळे तुमची कंपल्सरी सेव्हिंग होते. आज जो 50 ते 60 हजाराचा EMI मोठा वाटतो, तो 10 वर्षांनी वाढलेल्या पगारासोबत एकदम नॉर्मल वाटेल. शिवाय कुटुंबासाठी आपली स्वतःची घर असल्याची जी सिक्युरिटी आणि शांती आहे, तिची तुलना पैशाशी होऊ शकत नाही. मग सोपं गणित काय आहे? जर तुमचं वय 20 ते 30च्या घरात असेल, जॉबमध्ये सतत बदल होत असतील, तर तुम्ही शिस्तीने इन्व्हेस्टमेंट करत असाल तर रेंट चांगला. पण जर तुम्ही 30 ते 50च्या वयात आहात, फॅमिलीसाठी स्टेबिलिटी हवी आहे आणि टॅक्स वाचवायचा आहे, तर EMI नक्की सुरू करा. थोडक्यात सांगायचं तर घर घेणं हा फक्त पैशाचा नाही, तर फॅमिलीच्या इमोशनल रिक्वायरमेंटचा निर्णय आहे. तुम्ही सध्या काय भरताय, रेंट की EMI? खाली कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.